हॅलो एव्हरीवन. कालच्या लेक्चरमध्ये आपण व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम इन ए पाईप क्लोज्ड ॲट वन एंड अँड ओपन ॲट बोथ एंड डिस्कस केलेलं आहे. या पाईप क्लोज्ड ॲट वन एंड मध्ये आपल्याला ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट असं आपल्याला सांगता आलेलं आहे. म्हणजे त्यामधल्या वेगवेगळ्या मोड ऑफ व्हायब्रेशन मध्ये ज्या काही फ्रिक्वेन्सीज मिळालेल्या आहेत त्या N, 3N, 5N, 7N त्यावरून आपल्याला असं कन्क्लुजन काढता आलेलं आहे की ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट इन केस ऑफ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. पाईप ओपन ॲट बोथ एंडच्या बाबतीमध्ये आपल्याला सगळ्या प्रकारचे हार्मोनिक्स इव्हन आणि ऑड म्हणजे सगळे हार्मोनिक्स मिळालेले आहेत. त्याच्या फ्रिक्वेन्सी ज्या आहेत त्या N, 2N, 3N, 4N, 5N त्यामुळं सगळ्या हार्मोनिक्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन मधला फरक आपण सांगितलेला आहे. जे ऍक्च्युअली प्रेझेंट आहे, जे साऊंड ऍक्च्युअली प्रेझेंट आहेत त्याला आपण नाव दिलेलं आहे ओव्हरटोन. ओव्हरटोन. हार्मोनिक्स मे आर मे नॉट प्रेझेंट इन द गिवन साऊंड. जसं आपल्याला या पाईप क्लोज्ड ॲट वन एंडच्या बाबतीमध्ये 2, 4, 6, 8 हे आपल्याला अब्सेंट मिळालेले आहेत. फक्त 1, 3, 5, 7 म्हणजे 8 हार्मोनिक्स फक्त प्रेझेंट मिळालेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला जर आपण दोऱ्याला ताणला असेल आणि त्याला बाजूला ओढून सोडल्यानंतर त्याच्यावरती ज्या काय ट्रान्सव्हर्स वेव्हज आहेत त्या दोन टोकाकडे जाणार, रिफ्लेक्ट होणार. इन्सिडंट रिफ्लेक्टेड वेव्हज आयडेंटिकल आहेत. मिक्स झाला की स्टेशनरी वेव्हज मिळणार आहेत. आणि अशा या स्ट्रिंगच्या बाबतीमधले वेगवेगळे मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स आणि त्यांच्यामधल्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्याचं आपल्याला डिस्कशन करायचं आहे. मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ ए स्ट्रिंग. दोरा आपण जर व्हायब्रेट केला असेल तर त्याच्या वेगवेगळ्या व्हायब्रेशन मधल्या फ्रिक्वेन्सीज ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायच्या आहेत. बघा आपल्याला या ठिकाणी फिगरच्या सहाय्याने इंडिकेट करता येणार आहे. हा दोरा जो आहे तो या दोन रिजिड सपोर्ट मध्ये आपण समजा ए आणि बी असं जर कन्सिडर केला असेल तर यामध्ये आपल्याला हा दोरा जो आहे तो फिक्स केलेला आहे. या ठिकाणी या दोऱ्याला आपण जर बाजूला ओढून सोडला तर याच्यात ट्रान्सव्हर्स वेव्ह तयार होणार. ही या दोन रिजिड सपोर्ट कडे जाणार, त्याच्या पुढे जाऊ शकत नाही, ते रिफ्लेक्ट होणार. इन्सिडंट रिफ्लेक्टेड वेव्ह मिक्स झालं की आपल्याला स्टेशनरी वेव्ह मिळणार आहे. जे काय ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे त्याच्या व्हेलॉसिटीचं इक्वेशन या अगोदर आपण मांडलेलं आहे √T/m. V = √T/m. T म्हणजे या दोऱ्यामधला जो काही ताण आहे तो आणि m म्हणजे 1 मीटर लांबी असलेल्या दोऱ्याचं मास म्हणजे मास पर युनिट लेंथ. याला आपण नाव दिलेलं आहे मास पर युनिट लेंथ. युनिट लेंथला त्या दोऱ्याचं जे काही मास आहे त्याला मास पर युनिट लेंथ किंवा त्याला लिनियर डेन्सिटी असं सुद्धा म्हटलेलं आहे. आता याच्या जर बाउंड्री कंडिशन्स आपण विचारात घेतल्या तर काय लक्षात येते बघा आपल्याला की हे रिजिड सपोर्ट्स आहेत ए आणि बी. त्यामुळं त्या ठिकाणी नोड फॉर्मेशन मिळणार आहे. हे काय ए आणि बी जे आहे याला नोड फॉर्मेशन मिळणार आहे. दोन नोड सलग फॉर्म होऊ शकत नाहीत, मध्ये अँटीनोड तयार होणार आहे. म्हणजे याचं जर व्हायब्रेशन आपण विचारात घेतला तर याच्या फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन मध्ये आपल्याला अशा पद्धतीनं एक लूप मिळणार आहे. याच्या बाउंड्री कंडिशनचा विचार केला तर टोकाकडे नोड, सलग नोड फॉर्म होत नाहीत, मध्ये अँटीनोड तयार होणार आहे. म्हणजे या ठिकाणी एक लूप तयार होणार आहे. आणि याची लांबी जी आहे ती आपण जर L समजली असेल तर वेव्हलेंथ मध्ये एक्सप्रेस करायचं असेल तर λ/2 एका लूपची लांबी इंटू नंबर ऑफ लूप्स जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी 1 असं लिहिता येणार आहे. नंबर ऑफ लूप जे आहे ते आपल्याला 1 असं लिहिता येणार आहे. यावरून आपल्याला याच्या फ्रिक्वेन्सी बद्दल लिहायचं असेल तर N = V/λ असं लिहिता
या लॅम्बडा बद्दल आपल्याला 2L असं लिहिता येणार आहे आणि या ठिकाणी N इक्वल टू काय लिहिता येईल बघा, हे जे काय व्हीची व्हॅल्यू आहे रूट टी बाय एम आणि लॅम्बडाची व्हॅल्यू आहे 2L म्हणजे रूट टी बाय एम अपॉन 2L आणि याच्या या फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन मध्ये फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन येणार आहे 1/2L रूट टी बाय एम 1/2L रूट टी बाय एम. समजा मी याला आपण नाव देणार आहे फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन. ही जी फ्रिक्वेन्सी आहे त्याला आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असं नाव देणार आहे. ही जी फ्रिक्वेन्सी आहे त्याला आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असं म्हणणार आहे. समजा आपण याच्या सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशनचा विचार केला तर काय लक्षात येते बघा आपल्याला, या ए आणि बी यांचा जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे बघा, कशा पद्धतीने व्हायब्रेट होणार आहे बघा. याचा मिडल पॉइंट जो आहे तो आपण एक लाईट वेट ठेवणार आहे त्या ठिकाणी. या मिडल पॉइंटला आपण एक लाईट वेट ठेवणार आहे आणि याला बाजूला ओढून सोडल्यानंतर टोकाकडे नोड्स तयार होणार. मिडल पॉइंटला लाईट वेट असल्यामुळे तो व्हायब्रेट होत नाही म्हणजे पुन्हा तिथं नोड तयार होणार आहे आणि असे हे 3 नोड तयार होणार आणि यांच्यामध्ये अवस्था जी आहे ती बघा आपल्याला अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला 2 लूप्स मिळणार आहे. या वायर वरती किंवा या स्ट्रिंग वरती अशा पद्धतीने आपल्याला 2 लूप्स मिळणार आहे. याला आपण फर्स्ट ओव्हरटोन किंवा सेकंड हार्मोनिक असं म्हणणार आहे. याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती आपल्याला लिहायची असेल तर N1 इक्वल टू लिहायचं असेल तर काय लिहितात बघा आपल्याला V बाय लॅम्बडा 1. लॅम्बडा 1 या ठिकाणी लिहायचं असेल तर याची लेंथ आहे ती N अशी आहे. एका लूपची लांबी लॅम्बडा 1/2 अशा नंबर ऑफ लूप्स आहेत त्या 2 आहेत म्हणजे आपल्याला N इक्वल टू लॅम्बडा 1 असं मिळणार आहे आणि फ्रिक्वेन्सी बघा N1 इक्वल टू V बद्दल आपल्याला रूट टी बाय एम असं लिहिता येणार आहे. आपण लॅम्बडा 1 म्हणजे या ठिकाणी L असं लिहिता येणार आहे. N1 इक्वल टू 1/L रूट टी बाय एम फर्स्ट ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी आपल्याला जर या पहिल्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मध्ये लिहायचं असेल तर याला 2N असं लिहिता येईल. याला आपल्याला 2N असं लिहितात. 2 ने मल्टिप्लाय करायचं, डिवाइड करायचं आहे. डिव्हिजन मधला फॅक्टर म्हणजे 1/2L रूट टी बाय एम म्हणजे आपली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे. त्याला N असं म्हणणार, 2N असं मिळणार आहे. आणि आता आपण पुन्हा थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन कडे जाणार आहे. बघा याच्या थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन कडे जाणार आहे. पुन्हा ही जी काय स्ट्रिंग आहे ती या 2 रिजिड सपोर्ट मध्ये आहे आणि आता काय होणार आहे बघा, याचे 3 पार्ट्स होणार आहेत. स्ट्रिंग जे आहे ते याला आपण बाजूला ओढून सोडणार आहे आणि याच्यावरती याची फ्रिक्वेन्सी बदलणार आहे. याच्यावरती आपल्याला 3 लूप्स मिळणार आहेत. अशा पद्धतीनं या मोड ऑफ व्हायब्रेशनला आपण नाव देणार आहे सेकंड ओव्हरटोन. या मोड ऑफ व्हायब्रेशनला आपण नाव देणार आहे सेकंड ओव्हरटोन. याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती N2 अशी आहे. N2 इक्वल टू V बाय लॅम्बडा 2 असं लिहितात. आपल्याला लेंथ लिहायची असेल तर N इक्वल टू लॅम्बडा 2/2 आणि या ठिकाणी लूपची संख्या 3 आहे. लूपची संख्या जी आहे ती किती आहे, 3 आहे. यावरून लॅम्बडा 2 इक्वल टू 3L 2L अपॉन 3 असं लिहितात. N2 इक्वल टू या V ची व्हॅल्यू आहे रूट टी बाय एम डिवाइडेड बाय 2L आणि हा 3 फॅक्टर वर जाणार आहे. N2 इक्वल टू आपण लिहितात 3/2L इंटू रूट टी बाय एम असं या थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन म्हणजे सेकंड ओव्हरटोनच्या फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन मिळणार. आणि आपण जर फंडामेंटल बरोबर तुलना केली तर त्याला आपल्याला 3N असं लिहिता येणार आहे. म्हणजे या ठिकाणच्या फ्रिक्वेन्सीज आपल्याला काय मिळालं बघा, N
2n 3n या पुढे 4n म्हणजे सगळे हार्मोनिक्स याच्यामध्ये प्रेझेंट आहे. सगळे हार्मोनिक्स जे आहेत ते अशा या स्ट्रिंगच्या बाबतीमध्ये प्रेझेंट आहे. पाईप ओपन ऍट बोथ एंडच्या बाबतीमध्ये सुद्धा सगळे हार्मोनिक्स प्रेझेंट आहे. पाईप क्लोज्ड ऍट वन एंडच्या बाबतीमध्ये जो काही एअर कॉलम व्हायब्रेट होणार आहे त्याच्या फ्रिक्वेन्सीमध्ये फक्त आणि फक्त ऑड हार्मोनिक्स प्रेझेंट आहेत. या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्या आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी लिहिता येणार आहे. जनरल मध्ये जर आपल्याला फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन लिहायचं असेल तर काय लिहिणार बघा, एन पी इक्वल टू पी नंबर ऑफ लूप्स असतील तर पी अपॉन 2n रूट टी बाय एम असेल. पी अपॉन 2n रूट टी बाय एम असं लिहिता येणार आहे. जनरल इक्वेशन आपल्याला या ठिकाणी लिहिता आलेलं आहे. हे जे काही प्रिन्सिपल आहे हे आपल्याला या ठिकाणी व्हायोलिन मध्ये आहे, गिटार मध्ये आहे, तनपुऱ्यामध्ये सुद्धा हे जे काय या ठिकाणच्या अशा स्ट्रिंग वरच्या ज्या स्टेशनरी वेव्हज आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत. हे जे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे फ्रिक्वेन्सीचा याच्यावरून आपल्याला काही लॉज सांगता येणार आहे. लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी या फ्रिक्वेन्सीच्या इक्वेशन वरून आपल्याला काही लॉज सांगता येणार आहेत. त्याला आपण लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग असं नाव देणार आहे. लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग मध्ये कशा पद्धतीने सांगता येतात बघा, एकदम सोपा पार्ट आहे. एन इक्वल टू फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन जर लिहिला एन इक्वल टू 1/2n रूट टी बाय एम. लेफ्ट साइडला एक क्वांटिटी आहे ते म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. राईट साइडला 3 क्वांटिटी आहेत, त्यापैकी 2 कॉन्स्टंट ठेवणार आहे. त्या राहिलेल्या लेफ्ट आणि राईटच्या क्वांटिटी मधलं जे रिलेशन आहे त्याला आपण लॉ असं म्हणणार आहे. पहिली क्वांटिटी आहे ती लेंथ आहे, त्याला आपण लॉ ऑफ लेंथ असं म्हणणार आहे. त्याला आपण लॉ ऑफ लेंथ किंवा फर्स्ट लॉ. टी आणि एम कॉन्स्टंट असेल, कॉन्स्टंट काढून टाकला की आपल्याला काय लिहिता येईल बघा, n proportional to 1/n if t and m are constant. If t and m are constant याला आपल्याला स्टेट करता येईल बघा. The fundamental frequency of vibrating string, the fundamental frequency of vibrating string is inversely proportional to vibrating length of string if tension in the string and mass per unit length of the string are kept constant. याला फर्स्ट लॉ किंवा लॉ ऑफ लेंथ असं नाव देणार आहे. दुसरी क्वांटिटी आहे बघा टेन्शन, त्याला लॉ ऑफ टेन्शन किंवा सेकंड लॉ असं नाव दिलेलं आहे. आणि त्या दोघांमध्ये रिलेशन जर सांगायचं असेल तर काय येणार बघा, n प्रपोर्शनल टू रूट टी. जर n आणि m जे आहेत ते कॉन्स्टंट असतील तर, ते जर n आणि m कॉन्स्टंट असतील तर लॉ स्टेट करता येईल आपल्याला. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कशाला आहे, स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन इन द स्ट्रिंग if length, vibrating length and mass length of the string are kept constant. हा दुसरा लॉ. तिसरी क्वांटिटी आहे बघा लॉ एम आहे. एम म्हणजे मास पर युनिट लेंथ किंवा त्याला लिनियर डेन्सिटी असं म्हटलेलं आहे. मास पर युनिट लेंथ किंवा त्याला लिनियर डेन्सिटी असं म्हटलेलं आहे. त्याच्यामधलं रिलेशन जे आहे ते बघा n proportional to 1/√m if m and t are constant. लॉ स्टेट करता येईल आपल्याला. The fundamental frequency of vibrating string is inversely proportional to square root of mass per unit length. त्यालाच आपण लिनियर डेन्सिटी असं सुद्धा म्हणणार आहे. आणि कंडिशन आहे if vibrating length and tension in the string are kept constant. जर व्हायब्रेटिंग लेंथ आणि टेन्शन जर आपण कॉन्स्टंट ठेवले असतील तर अशा पद्धतीने आपल्याला हे 3 लॉज जे आहेत ते या ठिकाणी सांगता आलेले आहेत. आता आपल्याला यावरून या वायरची जी काही फ्रिक्वेन्सी आहे
स्ट्रिंगची जी काही फ्रिक्वेन्सी आहे त्याच्या डेन्सिटी आणि रेडियस किंवा डायमीटरला अशा पद्धतीनं बदलणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे. वायरचं मास जे आहे ते मास म्हणजे डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. व्हॉल्यूम वायर जी आहे ती सिलेंड्रिकल आहे म्हणजे आपल्याला पाय आर स्क्वेअर इंटू लेंथ असं लिहिता येणार आहे. हा यल जर मी लेफ्ट साइडला घेतला एम बाय एल इक्वल टू रो पाय आर स्क्वेअर असं लिहिता आहे. एम बाय एल म्हणजे मास पर युनिट लेंथ असं लिहिता येणार आहे. ते आपल्याला रो पाय आर स्क्वेअर असं लिहिता येणार आहे. एल इक्वल टू 1/2 रूट टी अपॉन रो पाय आर स्क्वेअर. रीराइट करता येईल आपल्याला एल इक्वल टू 1/2 RL रूट टी अपॉन पाय रो असं लिहिता येणार आहे. आणि आता या 2R ला डी डायमीटर असं सुद्धा लिहिता येणार आहे. DL अपॉन रूट टी बाय पाय रो. आणि याच्यावर आपल्याला काय सांगता येते बघा, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू डायमीटर ऑफ द स्ट्रिंग और वायर and inversely proportional to square root of density of the material of the wire or string. ही रो जी आहे ती डेन्सिटी आहे, ती वायर किंवा स्ट्रिंग ज्या मटेरियलची आहे त्याची डेन्सिटी आपल्याला या ठिकाणी विचारात घेता येणार आहे. यानंतरच्या पार्ट मध्ये आपण त्याचे काय सोनोमीटर आहे याला आपण डिटेल डिस्कस करणार आहे. बघा त्याचे काय सोनोमीटर आहे याला आपल्याला या ठिकाणी डिटेल डिस्कस करायचं आहे. आपल्याला सोनोमीटर बद्दलची माहिती डिस्कस करायची आहे. सोनोमीटर म्हणजे एक लाकडी बॉक्स आहे अशा पद्धतीनं. बघा हा लाकडी बॉक्स आहे, याच्यावरती एक स्ट्रिंग आपण पास केलेली आहे, ज्याचं एक टोक स्ट्रिंगचं एक टोक जे आहे ते फिक्स केलेलं आहे. दुसऱ्या टोकाला आपण या ठिकाणी पुलीवरून खाली एक हँगर लावणार आहे. याच्यामध्ये स्लॉटेड वेट्स आहेत, 500 ग्रॅमचे असे हे स्लॉटेड वेट्स आहेत. असा हा हँगर दुसऱ्या टोकाला आपण लावणार आहे म्हणजे ही स्ट्रिंग जी आहे ती ताणली जाणार आहे. स्ट्रिंग जी आहे ती या ठिकाणी ताणली जाणार आहे. 2 नाईफ एजेस आपण घेणार आहे. सोनोमीटर इज अ वुडन बॉक्स, लाकडी बॉक्स आहे हा. याच्यावरती आपण ह्या 2 नाईफ एजेस आपण घेणार आहे आणि एक रायडर आपण घेणार आहे. रायडर इज अ पीस ऑफ पेपर, कागदाचा लहान तुकडा आपण घेणार आहे या ठिकाणी. सोनोमीटर आपणाला ज्या साऊंड वेव्हज ऐकायला येतात 20 हर्ट्ज पासून 20 किलो हर्ट्ज पर्यंतच्या त्याला सोनिक असं नाव दिलेलं आहे. आणि सोनिक म्हणजे ही फ्रिक्वेन्सी, ऐकू येणारी फ्रिक्वेन्सी आहे. त्याला मोजणारं जे मीटर आहे त्याला सोनोमीटर असं नाव दिलेलं आहे. त्याला मोजणारं जे मीटर आहे, या फ्रिक्वेन्सीला मोजणारं जे मीटर आहे त्याला सोनोमीटर असं नाव दिलेलं आहे. आपण या ठिकाणी ट्युनिंग फॉर्क जो आहे तो व्हायब्रेट करणारा आहे. बघा हा ट्युनिंग फॉर्क जो आहे तो व्हायब्रेट करणारा आहे. सोनोमीटर इज अ वुडन बॉक्स, रिकामा लाकडी बॉक्स आहे, त्याला होल्स ठेवलेले आहेत या ठिकाणी सो दॅट एअर फ्रीली व्हायब्रेट. एक स्ट्रिंग आहे, एक वायर आहे, थीन युनिफॉर्म वायर, ज्याचं एक टोक एका एजला बांधलेलं आहे. दुसरं टोक जे आहे ते या ठिकाणी पुली आहे, त्याच्यावरनं खाली आपण त्याला हँगर जोडलेला आहे आणि या हँगर मधलं मास आपल्याला बदलता येणार आहे. त्याप्रमाणे याचं टेन्शन जे आहे ते आपल्याला कमी जास्त करता येणार आहे. हा ट्युनिंग फोर्क आहे तो आपण बघा 288 हर्ट्ज 280 हर्ट्जचा हा ट्युनिंग फोर्क आहे. याला व्हायब्रेट करणारा आहे. या सोनोमीटरचा उपयोग जो आहे तो आपल्याला अननोन फ्रिक्वेन्सी जी आहे ती फाइंड आउट करता येणार आहे. याच्यामध्ये रेझोनन्स प्रिन्सिपल वापरलं गेलेलं आहे. हा ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट केल्यानंतर या स्ट्रिंग वरती आपण स्लाइड करणार आहे आणि एका ठिकाणी स्लाइड करत असताना या नाईफ एज पासून एका ठिकाणी आपल्याला एक लूप तयार झालेली दिसून येणार आहे. केअरफुल ऑब्झर्वेशन तुमचं काय आहे बघा. किंवा त्या ठिकाणी मोठा आवाज किंवा आवाज बदललेला लक्षात येईल. बघा बघा लक्षात येते का काय आपल्या इथं लूप तयार झाली, आवाज पण बदललेला आहे बघा.
इथं हे आपण दुसरी नाईफ एज लावणार आहे. ही जी दुसरी नाईफ एज आहे ती या ठिकाणी लावणार आहे. आणि या दोघांमध्ये आपण एक रायडर इज अ पीस ऑफ पेपर, कागदाचा अगदी लहान तुकडा आहे, त्याला बरोबर याच्यामध्ये ठेवायचं आहे. आणि आता काय होणार आहे बघा, आपण ट्युनिंग फॉर व्हायब्रेट करणार. त्याची व्हायब्रेशन म्हणजे नॅचरल व्हायब्रेशन. हा व्हायब्रेटिंग ट्युनिंग फॉर्क या सोनोमीटर बॉक्स वरती टच करणार, म्हणजे या बॉक्स मध्ये किंवा या वायर मध्ये जे व्हायब्रेशन येणार आहेत ते फोर्स्ड व्हायब्रेशन. या ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी आणि हे जे वायर व्हायब्रेट होणार आहे त्याला फ्रिक्वेन्सी आहे, त्याचं इक्वेशन डिराईव्ह केलेलं आहे 1/2L√T/m. याची फ्रिक्वेन्सी आणि या ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी जर इक्वल झाली तर ही वायर जी आहे ती जास्त एम्प्लिट्यूडनं व्हायब्रेट होणार. म्हणजे हा जो रायडर आहे, कागदाचा लहान तुकडा आहे, तो बाजूला फेकला जाणार आहे. बघा लक्षात येते का आपल्या? बघा, मी हा ट्युनिंग फॉर्क व्हायब्रेट करतो, याला जस्ट टच करतो, हा जो काही रायडर आहे तो बाजूला फेकला जाणार आहे. काही थोडे ऍडजस्टमेंट करावे लागतील आपल्याला. ही अप्रॉक्सिमेट लेंथ आहे, परफेक्ट लेंथ आपल्याला अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करा. बघा, हा रायडर जो आहे तो बाजूला फेकला गेला. बघा, हा कागदाचा लहान तुकडा आहे, हा रायडर म्हणून या ठिकाणी कार्य करणारा आहे. मी बरोबर याच्या सेंटरला ठेवलेला आहे. अजून स्ट्रिंग व्हायब्रेट होते. बघा, मी हा ट्युनिंग फॉर्क व्हायब्रेट करणारा आहे आणि याला जस्ट टच करणार आहे, जस्ट टच करणार आहे. त्याला ही स्ट्रिंग, त्याची फ्रिक्वेन्सी आणि ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी इक्वल होणार आणि हा रायडर जो आहे तो बाजूला फेकला जाणार, कारण स्ट्रिंग मॅक्झिमम एम्प्लिट्यूडनं व्हायब्रेट होणार आहे. बघा, रायडर बाजूला फेकला गेला आणि मोठा रायडर घेतला तरी आपल्याला इथं हा बाजूला फेकला जाणार आहे. बघा, या केसमध्ये या ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी व्हायब्रेट कसा करायचा बघा, हे जे प्रॉन्ग्स आहे या रबर पॅडवरती असे आदळायचे आहेत आणि जस्ट याला टच करायचं, जस्ट टच करायचं आहे. आणि अशा पद्धतीनं ही आपण सुरुवातीला अप्रॉक्सिमेट लेंथ काढली होती, आता ही परफेक्ट लेंथ काढलेली आहे. आपल्याकडे इक्वेशन आहे n = 1/2L√T/m. या ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी आपल्याला डिटरमाइन करता येणार आहे या सोनोमीटरच्या सहाय्यानं. सोनोमीटर म्हणजे फ्रिक्वेन्सी मीटर. आपल्याला ज्या साऊंड वेव्हज ऐकायला येतात त्याला आपण नाव देणार आहे सोनिक. त्यापेक्षा कमी फ्रिक्वेन्सी ज्या आहेत त्याला इन्फ्रासोनिक. त्याच्यापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी ज्या आहेत त्या अल्ट्रासोनिक म्हणून आहे. या सोनिक म्हणजे 20 ते 20,000 हर्ट्झ मधल्या ज्या काही साऊंड वेव्हज आहेत त्याला सोनिक म्हटलेलं आहे. ती फ्रिक्वेन्सी आहे. या सोनिक वरून याला सोनोमीटर असं म्हटलेलं आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी मोजणारं मीटर. ही अननोन फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची आपल्याला. या रेझोनन्स कंडिशन मध्ये ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी आणि वायरची फ्रिक्वेन्सी इक्वल असणार आहे. या लेंथ आपण मोजणार आहे मीटर पट्टीच्या सहाय्यानं. या दोन नाईफ एज मधलं अंतर जे आहे ते मीटर पट्टीच्या सहाय्याने मोजणार आहे. त्यानंतर टी म्हणजे टेन्शन. या ठिकाणी हँगर जो आहे, या हँगरला जे आपण वजन लावलेलं आहे 2 किलोग्रॅम आहे, त्याला जी न मल्टिप्लाय केलं की टेन्शन मिळणार आहे. मास फ्रंट लेंथ, या वायरची लांबी मोजायची आहे, मास मोजायचा आहे, त्या मासला लेंथ डिवाइड केलं की आपल्याला मास फ्रंट लेंथ मिळणार आहे. म्हणजे आपण वायरची फ्रिक्वेन्सी काढणार. रेझोनन्स कंडिशन मध्ये ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी आणि वायरची फ्रिक्वेन्सी इक्वल असणार आहे. त्यामुळं आपणाला या ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी जी आहे ती मिळणार आहे, ती या फॉर्म्युल्याप्रमाणे कॅल्क्युलेट केल्यानंतर मिळणार आहे. हा जो काही सोनोमीटर आहे त्याचा आणखीन काय उपयोग आहे तर आपणाला हे जे काही लॉज आपण सांगितलेले आहेत ते आपल्याला इथं व्हेरीफाय करता येणार. लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग जे आहे ते आपल्याला व्हेरीफाय करता येणार आहे. पहिला लॉ आहे फर्स्ट लॉ किंवा लॉ ऑफ लेंथ असं म्हटलेलं आहे. कशा पद्धतीने आपल्याला व्हेरीफाय करता येणार आहे बघा. लॉ ऑफ लेंथ मध्ये आपण n प्रपोर्शनल टू 1/L असं म्हटलेलं आहे. आपल्याकडं ट्युनिंग फॉर्कचा एक सेट असणार आहे. अशा पद्धतीने हा ट्युनिंग फॉर्कचा सेट आहे बघा. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे ट्युनिंग फॉर्क आहे. आपण काय करणार आहे,
एक वायर जी आहे ते फिक्स ठेवणार आहे, म्हणजे याच्यामधला मास लेंथ कॉन्स्टंट ठेवणार आहे. त्याचबरोबर टी आहे ते पण कॉन्स्टंट, टेन्शन आहे ते कॉन्स्टंट ठेवणार, म्हणजे हँगर मधलं वजन आपण बदलणार नाही, वायर बदलणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने याम आणि टी जे आहे ते कॉन्स्टंट ठेवलेले आहेत. आणि आता आपण एक्सपेरिमेंट करणार आहे. हे जे काही वेगवेगळे ट्युनिंग फॉर्क आहेत ते आपण व्हायब्रेट करणार. याच्यावरती रायडर ठेवणार आहे 2 नाईफ एज मध्ये, आणि रायडर बाजूला फेकला गेला की आपल्याला याची व्हायब्रेटिंग लेंथ काढता येणार आहे. म्हणजे हे सेट ऑफ ट्युनिंग फॉर्क N1, N2, N3 या ट्युनिंग फॉर्क साठी त्यांच्या करस्पॉन्डिंग व्हायब्रेटिंग लेंथ आपल्याला या सोनोमीटर वरून कॅल्क्युलेट मेजर करता येणार आहे की ज्या ठिकाणी हा रायडर बाजूला फेकला जाणार आहे. आणि या ऑब्झर्वेशन वरून काय लक्षात येतं आपल्या, हे जे काही ऑब्झर्वेशन आहेत यावरून N1 N1 इक्वल टू N2 N2 इक्वल टू N3 N3 इक्वल टू आपल्याला मिळणार आहे ते काय मिळणार आहे, यांचा गुणाकार कॉन्स्टंट मिळणार आहे. म्हणजे जनरल मध्ये आपल्याला लिहिता येणार आहे NL इक्वल टू कॉन्स्टंट असं लिहिता येणार आहे. N इक्वल टू कॉन्स्टंट अपॉन L असं लिहिता येणार आहे. कॉन्स्टंट काढून टाकला की N proportional to 1 upon L, the fundamental frequency of vibrating string is inversely proportional to vibrating length. असं आपल्याला पहिला जो लॉ जो आहे तो व्हेरीफाय करता येतो. लॉ ऑफ लेंथ किंवा फर्स्ट लॉ असं नाव दिलेलं आहे. असाच आपल्याला दुसरा लॉ जो आहे तो व्हेरीफाय करायचा आहे. बघा, दुसरा लॉ जो आहे तो व्हेरीफाय करायचा आहे, त्याला आपण लॉ ऑफ टेन्शन असं म्हटलेलं आहे. काय आहे बघा, N proportional to root T. M and L are constant. M and L are constant. वायर एकच वापरणार म्हणजे मास पर युनिट लेंथ कॉन्स्टंट. 2 नाईफ एज मधलं अंतर आपण बदलणार नाही म्हणजे व्हायब्रेटिंग लेंथ कॉन्स्टंट. पुन्हा या ट्युनिंग फॉर्कचा आपण सेट घेणार आहे आणि काय करणार आहे बघा, ट्युनिंग फॉर्क व्हायब्रेट करणार, टच करणार, रायडर बाजूला पडेपर्यंत आपण यातलं वेट जे आहे, हँगर मधलं वेट आहे ते ऍडजस्ट करणार आहे. आणि एका पर्टिक्युलर टेन्शनला, वेटला हा रायडर आहे तो बाजूला फेकला जाणार. ती टेन्शन जे आहे पहिल्या फ्रिक्वेन्सीसाठी टेन्शन जे आहे ते आपणाला या ठिकाणी T1 असं लिहिता येणार आहे. ट्युनिंग फॉर्क बदलणार, दुसऱ्या वेगळ्या फ्रिक्वेन्सीचा ट्युनिंग फॉर्क घेणार, व्हायब्रेट करणार, टच करणार आणि हँगर मधलं वजन जे आहे ते आपण ऍडजस्ट करणार की जेणेकरून रायडर बाजूला फेकला गेला पाहिजे. दुसरं वेट आहे, वेट किंवा टेन्शन आहे ते T2 येणार. अशाच पद्धतीने आपल्याला T3 कॅल्क्युलेट करता येणार आहे. आणि या सगळ्या ऑब्झर्वेशन वरून काय लक्षात येते बघा, या सगळ्या ऑब्झर्वेशन वरून काय लक्षात येते, N1 upon root T1 इक्वल टू N2 upon root T2 इक्वल टू N3 upon root T3 इक्वल टू आपल्याला काय मिळणार आहे, कॉन्स्टंट मिळणार आहे. कॉन्स्टंट मिळणार आहे विदिन दी लिमिट्स ऑफ एक्सपेरिमेंटल एरर. कुठलाही एक्सपेरिमेंट करत असताना एरर होता, त्या एररचा विचार करून हा रेशो जो आहे तो कॉन्स्टंट मिळणार आहे. म्हणजे N अपॉन रूट T इक्वल टू आपल्याला कॉन्स्टंट असं लिहिता येणार आहे. म्हणजे N इक्वल टू कॉन्स्टंट इंटू रूट T असं लिहिता येणार आहे. आणि आता जर कॉन्स्टंट काढून टाकला तर आपल्याला N प्रपोर्शनल टू रूट T असं लिहिता येणार आहे. म्हणजे दुसरा लॉ जो आहे तो या सोनोमीटरच्या सहाय्याने आपल्याला व्हेरीफाय करता आलेला आहे. आणि आता आपण तिसरा लॉ व्हेरीफाय करणार आहे. थर्ड लॉ मध्ये त्याला लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी किंवा लॉ ऑफ मास पर युनिट लेंथ असं म्हटलेलं आहे. लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी त्यालाच मास पर युनिट लेंथ असं म्हटलेलं आहे. N प्रपोर्शनल टू 1 अपॉन रूट M. यामध्ये L आणि T कॉन्स्टंट ठेवणार आहे. याला थोडं आपण इनडायरेक्ट पद्धतीनं व्हेरीफाय करणार आहे. कशा पद्धतीनं व्हेरीफाय करणार बघा, या ठिकाणी आपण टेन्शन कॉन्स्टंट ठेवणार आहे
आणि फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट आहे, एकच ट्युनिंग फोर्क घेणार आणि वेगवेगळ्या मटेरियलच्या वायर्स घेणार आहे, वेगवेगळ्या मटेरियलच्या वायर्स घेणार आहे, टेन्शन कॉन्स्टंट आहे आणि आता वेगवेगळ्या वायर घेणार आहे. पहिली वायर घेतली ज्याचं मास फ्रंट लेंथ आहे ते M1 असं आहे आणि त्याला ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट केला, ती फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवलेली आहे. एकच ट्युनिंग फोर्क सगळ्या वायरसाठी वापरणार आहे. रायडर बाजूला फेकला की त्याची लेंथ आपण करणार L1 असं, त्याला करस्पॉन्डिंग लेंथ आहे ती L1. दुसरी वायर घेणार त्याची मास फ्रंट लेंथ M2, तिसरी घेणार मास फ्रंट लेंथ M3 आणि त्याला करस्पॉन्डिंग व्हायब्रेटिंग लेंथ आहे त्या L1, L2, L3 असं मिळणार आहे. L1, L2, L3 असं मिळणार आहे आणि यावरून आपणाला काय लक्षात येते बघा, L1 रूट M1 इक्वल टू L2 रूट M2 इक्वल टू L3 रूट M3 इक्वल टू आपल्याला काय मिळणार आहे या ठिकाणी कॉन्स्टंट मिळणार आहे. यावर आपल्याला काय लिहितात, L रूट M इक्वल टू कॉन्स्टंट, L रूट M इक्वल टू कॉन्स्टंट. पहिल्या लॉ प्रमाणे NL इक्वल टू कॉन्स्टंट आहे, हा L इकडे आला की N इंटू L इक्वल टू आपल्याला कॉन्स्टंट मिळणार. पहिला लॉ जो आहे तो NL इक्वल टू कॉन्स्टंट. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं आपण तर काय ना बघा, L रूट M कॉन्स्टंट इंटू कॉन्स्टंट म्हणजे कॉन्स्टंटच मिळणार आहे, कॉन्स्टंटच मिळणार आहे. आता आपण काय करणार आहे बघा, L2 जो आहे तो लेफ्ट साइड राइट साइडला ट्रान्सफर करणार आहे, कॉन्स्टंट अपॉन L2 असं लिहिताय. आणि आता L कॉन्स्टंट आहे, लॉ प्रमाणे काय बघा, L कॉन्स्टंट आहे, L कॉन्स्टंट ठेवला की कॉन्स्टंट अपॉन कॉन्स्टंट म्हणजे कॉन्स्टंट येणार आहे. म्हणजेच आपल्याला N रूट M इक्वल टू कॉन्स्टंट असं लिहिता येणार आहे बघा. म्हणजेच N प्रपोर्शनल टू 1 अपॉन रूट M. म्हणजेच the fundamental frequency of vibrating string is inversely proportional to square root of mass front length म्हणजेच लिनियर डेन्सिटी असं आपल्याला या ठिकाणी सांगता येणार आहे. हे तीन लॉ जे आहेत ते या सोनोमीटरच्या सहाय्याने आपल्याला व्हेरीफाय करता आलेले आहे. सोनोमीटरच्या सहाय्याने आपल्याला अननोन फ्रिक्वेन्सी जे आहे ती डिटरमाइन करता आलेली आहे. डिफरंट मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ स्ट्रिंग मध्ये आपल्याला ज्या फ्रिक्वेन्सीज मिळालेल्या आहेत त्या N, 2N, 3N, 4N, 5N म्हणजे सगळे हार्मोनिक्स या ठिकाणी आपल्याला प्रेझेंट मिळालेले आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगता येणार आहे. त्याचबरोबर आपण एक रेझोनन्सचा एक्सपेरिमेंट जो आहे होणार आहे बघा. रेझोनन्स एक्सपेरिमेंटचा डेमॉन्स्ट्रेशन आपण या ठिकाणी दाखवणार आहे. या रेझोनन्स ट्यूब एक्सपेरिमेंट मध्ये बघा, एक पाईप जी आहे ती दोन्ही बाजूनं ओपन आहे. ही जी पाईप आहे ती बघा दोन्ही बाजूनं ओपन आहे, या बाजूनं ओपन आहे, या बाजूनं ओपन आहे. आपण जर या दुसऱ्या ही जी काय पाईप आहे खाली जार जो आहे त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे, पाण्यामध्ये बुडवणार आहे. म्हणजे ह्या पाईपचं कार्य जे आहे ते पाईप क्लोज ॲट वन एंड सारखं आपल्याला मिळणार आहे. जरी दोन्ही बाजूने ओपन असली तरी आता पाण्यात बुडवल्यामुळं पाईप इट ऍक्ट्स एज ए पाईप क्लोज ॲट वन एंड. मी हा 512चा ट्युनिंग फोर्क घेतलेला आहे, व्हायब्रेट करणार, याच्यावरती ठेवणार आहे. साऊंड वेव्हज आतमध्ये जाणार, परत येणार आणि एका ठराविक लेंथला याचा एअर कॉलम आणि ही फ्रिक्वेन्सी त्याची फ्रिक्वेन्सी एअर कॉलमची फ्रिक्वेन्सी आणि याची फ्रिक्वेन्सी मॅच झाली की हा एअर कॉलम जास्तीत जास्त एम्प्लिट्यूडनं व्हायब्रेट होणार आणि आपणाला या ठिकाणी मोठा आवाज ऐकायला येणार आहे. जसा सोनोमीटर वरती रायडर बाजूला फेकला गेला तसं या ठिकाणी आपणाला मोठा आवाज ऐकायला येणार आहे. केअरफुल ऑब्झर्वेशन बघा आपलं काय आहे. इथं आवाज येतोय, मोठा कुठे येतोय बघूया आपण. आवाज आहे आणि लेंथ कमी करतो मी. आवाज जरा कमी झालेला आहे आणि लेंथ कमी करूया आणि कमी झालेला आहे.
आता मी थोडी लेंथ वाढवतो, आता आवाज मोठा येणार बघा. या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आणि या पाईपमध्ये पाण्याच्या सरफेस पर्यंतचा जो एअर कॉलम आहे तो व्हायब्रेट होत असताना दोघांची फ्रिक्वेन्सी मॅच झाली आणि त्यामुळे आपल्याला मोठा आवाज ऐकायला आलेला आहे. असा हा रेझोनन्सवरचा एक्सपेरिमेंट, त्याचबरोबर सोनोमीटरवरचा एक्सपेरिमेंट आपण डिस्कस केलेला आहे.